नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार. परत एकदा आपले स्वागत आहे MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करा. अगदी. हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तर चला तर मग आजच्या अभ्यासपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये MPSC कंबाईन, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, तसेच सर्व सरळ सेवा भरती असेल, त्यासाठी हा विषय अगदी महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सखोल चर्चेचा आपला मुख्य उद्देश आहे मानवातील समन्वय आणि विशेषतः मानवी चेतासंस्था, ज्याला आपण ह्यूमन नर्वस सिस्टीम म्हणतो, ती आज आपण अगदी बारकाईने समजून घेणार आहोत. अगदी. आणि ही खऱ्या अर्थाने आपल्या शरीराची एक अत्यंत गुंतागुंतीची आणि तसं पाहिलं तर अद्भुत अशी कंट्रोल रूम आहे. हो ना. आणि आज आपण फक्त वरवरची माहिती घेणार नाहीये, तर आपण स्लाइड बाय स्लाइड जाणार आहोत. या यंत्रणेमागचं विज्ञान काय आहे, त्याची कारणे काय आहेत, हे आपण सविस्तर उलगडून सांगणार आहोत. मी सुरुवातीला स्लाइड्सवरील मुद्दे वाचून दाखवेन आणि मग आपण त्यावर चर्चा करू. चालेल ना? नक्कीच नक्कीच. मानवी शरीराचा अभ्यास करताना हा घटक अतिशय कळीचा ठरतो, कारण आपण जे काही विचार करतो किंवा कृती करतो त्या सर्वांचा उगम याच चेतासंस्थेतून होतो. चला तर मग स्लाइड 1 पासून सुरुवात करूया. बरं. स्लाइड 1 नुसार सर्वात आधी आपण समन्वय म्हणजे काय ते बघूया. मानवी शरीरात प्रामुख्याने 2 प्रकारचा समन्वय असतो असं इथे दिलंय. एक म्हणजे चेतानियंत्रण आणि दुसरं रासायनिक नियंत्रण. हो, नर्वस कंट्रोल आणि केमिकल कंट्रोल. अगदी. आणि इथे खूप छान उदाहरणं दिली आहेत. पहिलं उदाहरण आहे की गरम वस्तूला हात लागल्यावर आपण पटकन हात मागे घेतो. आणि दुसरं आहे आवडता पदार्थ पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटते. हे दोन्ही समन्वय कसे वेगळे आहेत? मी सांगतो. या उदाहरणांमागे खूप सोपं विज्ञान आहे. बघा, जेव्हा गरम वस्तूला आपला हात लागतो तेव्हा त्वचेतल्या ज्या संवेदी पेशी असतात ना, त्या हा संदेश विजेच्या वेगाने म्हणजे विद्युत आवेगांच्या स्वरूपात थेट आपल्या मेंदूकडे किंवा चेतासंस्थेकडे पाठवतात. म्हणजे एकदम फास्ट रिस्पॉन्स? अगदी. आणि तिथून लगेच स्नायूंना आदेश येतो की हात मागे घ्या. हे झालं चेतानियंत्रण. पण तोंडाला पाणी सुटणे हा रासायनिक समन्वयाचा भाग आहे. तिथे मेंदू काही रसायने किंवा संप्रेरके पाठवतो, ज्याला आपण हॉर्मोन्स म्हणतो. हा संदेश थोडा संथ असतो, पण तो जास्त वेळ टिकतो. अच्छा. म्हणजे चेतानियंत्रण हे एखाद्या जलद टेलिग्राम सारखं आहे आणि रासायनिक नियंत्रण हे पत्रासारखं. बरोबर ओळखलत. आता आपण स्लाइड 2 कडे जाऊया. इथे मध्यवर्ती चेतासंस्था किंवा सेंट्रल नर्वस सिस्टम बद्दल माहिती दिली आहे आणि याचे 2 मुख्य भाग आहेत, मेंदू आणि पाठीचा कणा म्हणजेच मेरुरज्जू. हो, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. पण हे दोन्ही भाग खूप नाजूक असतात ना, मग त्यांचं संरक्षण कसं होतं? निसर्गाने याची खूप चोख व्यवस्था केली आहे. आपला मेंदू एका कठीण हाडांच्या पेटीत सुरक्षित असतो, ज्याला आपण कवटी किंवा क्रेनियम म्हणतो. फक्त कवटी पुरेशी असते का? नाही ना, कारण जर आपण जोरात उडी मारली तर मेंदू आतल्या आत कवटीवर आदळून दुखापत होऊ शकते. म्हणूनच कवटीच्या आत आणि मेंदूच्या बाहेर मस्तिष्क आवरणे असतात, ज्याला मेनिंजेस म्हणतात. हो, स्लाइडवर या थरांची नावे दिली आहेत. सर्वात बाहेरचा थर आहे वराशिका म्हणजे ड्युरा मॅटर म्हटले. मधला आहे निशारिका म्हणजे ॲरॅक्नॉइड आणि सर्वात आतला आहे चिनाशुका म्हणजे पाया मॅटर. अगदी बरोबर वाचलं तुम्ही. आणि या आवरणांच्या मध्ये एक विशेष द्रव असतो. त्याचं नाव आहे प्रमस्तिष्क मेरुद्रव किंवा CSF, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. म्हणजे हा द्रव एका शॉक ॲब्झॉर्बर सारखं काम करत असेल, बरोबर? एक्झॅक्टली. तो बाहेरील धक्के शोषून घेतो आणि मेंदूला सुरक्षित ठेवतो. आता मेरुरज्जूच्या लांबीबद्दल स्लाइडवर लिहिले की ती 40 ते 50 सेंटीमीटर असते आणि तो पहिल्या कमरेच्या मणक्यात फर्स्ट लंबर वर्टिब्रामध्ये संपतो. बरोबर. पण इथे खूप रंजक शब्द आहे, कॉडा इक्विना, घोड्याच्या शेपटीसारखा गुच्छ. हे काय आहे? बघा, मेरुरज्जू हा मेंदूचाच एक विस्तार आहे, जो एका जाड केबलसारखा पाठीच्या कण्यातून खाली येतो. पण कमरेच्या मणक्यापाशी आल्यावर शरीराच्या खालच्या भागांना म्हणजे दोन्ही पाय आणि ओटीपोटातील अवयवांना संदेश पोहोचवण्यासाठी या एका केबलला अनेक छोट्या तारांमध्ये विभागलं जातं. अच्छा, म्हणजे अनेक फाटे फुटतात. हो. आणि हा मज्जातंतूंचा गुच्छ दिसायला अगदी घोड्याच्या शेपटीसारखा दिसतो.
म्हणूनच त्याला वैद्यकीय भाषेत कॉडा इक्विना म्हणतात. किती छान उदाहरण आहे हे. आता आपण मेंदूच्या मुख्य भागांची माहिती घेऊया. स्लाइडवर अग्रमस्तिष्क म्हणजे फोर ब्रेन बद्दल दिलंय. यात प्रमस्तिष्क, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस आहेत. हो, आणि हे खूप महत्वाचे भाग आहेत. अग्रमस्तिष्क हा आपल्या मेंदूचा विचार करणारा भाग आहे. यातलं प्रमस्तिष्क किंवा सेरेब्रम हा सर्वात मोठा भाग असतो. आपल्या सर्व ऐच्छिक क्रिया म्हणजे चालणे, बोलणे, विचार करणे हे सगळं इथून नियंत्रित होतं. स्पर्श किंवा वेदनेची माहिती आधी थॅलॅमसकडे येते आणि मग तो ती योग्य त्या भागाकडे पाठवतो. आणि हायपोथॅलॅमस हा तर भूक, तापमान आणि पाण्याचा समतोल राखतो, असं स्लाइड सांगते. अगदी बरोबर. तो शरीराचा थर्मोस्टॅट आहे. आपल्या अस्तित्वाच्या मूलभूत गरजा हायपोथॅलॅमसच्या हातात असतात. म्हणजे जगण्यासाठी हायपोथॅलॅमस खूप महत्वाचं आहे. आता पुढच्या स्लाइडवर, स्लाइड 3 वर जाऊया. इथे मध्य मस्तिष्क आणि पश्चिम मस्तिष्क यांची माहिती आहे. हो, मध्य मस्तिष्क म्हणजे मिडब्रेन. हा भाग प्रामुख्याने अनैच्छिक क्रिया आणि दृश्य प्रतिक्षेप नियंत्रित करतो. दृश्य प्रतिक्षेप म्हणजे समजा क्रिकेट खेळताना अचानक चेंडू चेहऱ्याकडे आला तर आपण पटकन डोळे बंद करतो ते. अगदी तेच. ते दृश्य प्रतिक्षेपाचं वहन मध्य मस्तिष्क करतं. जलद निर्णयांसाठी हे गरजेचं असतं. आणि त्यानंतर येतो पश्चिम मस्तिष्क किंवा हाइंड ब्रेन. याचे 3 भाग स्लाइडवर दिसतायत. अनुमस्तिष्क, लंबमज्जा आणि पॉन्स. अनुमस्तिष्क म्हणजे सेरेबेलम शरीराचा तोल सांभाळतो. सायकल चालवताना जो बॅलन्स लागतो तो हात सांभाळतो ना. बरोबर ओळखलत. आणि यातला जो लंबमज्जा किंवा मेड्युला ऑब्लॉंगेटा आहे तो अत्यंत नाजूक आणि गंभीर भाग आहे. का बरं? कारण माणसाला जिवंत राहण्यासाठी ज्या अनैच्छिक क्रिया सतत चालू राहाव्या लागतात, जसं की हृदयाचे ठोके, श्वसन, त्या सर्व लंबमज्जाच्या नियंत्रणात असतात. जर डोक्याच्या मागच्या बाजूला मार लागला आणि लंबमज्जाला हानी पोचली तर मृत्यू ओढवू शकतो. अगदी. हे खूप गांभीर्याने समजून घेण्यासारखं आहे. आणि यासोबतच पॉन्स असतो. तो श्वसनावर स्विच ऑन किंवा ऑफ इफेक्ट दाखवतो. म्हणजे श्वास आत घेण्याची आणि बाहेर सोडण्याची लय तो नियंत्रित करतो. हे खूपच रंजक आहे. आता याच स्लाइडवर परिघीय चेतासंस्था किंवा PNS बद्दल माहिती आहे. चेतापेशींची रचना दिली आहे. वृक्षिका, पेशिकाय आणि अक्षतंतू. हो, न्यूरॉन्स. एका चेतापेशीचे हे 3 मुख्य भाग असतात. वृक्षिका म्हणजे डेंड्राइट्स एखाद्या अँटेनासारख्या असतात. त्या माहिती गोळा करतात. आणि मग ती माहिती पेशिकाय म्हणजे सेल बॉडीमध्ये येते. बरोबर. तिथे त्या माहितीचे विद्युत आवेगात रूपांतर होते आणि हा करंट अक्षतंतू किंवा ॲक्झॉनमधून पुढच्या पेशीकडे जातो. पण इथे एक नवीन शब्द आहे, सिनॅप्स. 2 चेतापेशींमधील सूक्ष्म अंतर, जे फक्त 2 ते 20 नॅनोमीटर असतं. जर 2 पेशी जोडलेल्या नसतील तर संदेश पुढे कसा जातो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. इथे रसायनशास्त्राची जादू पाहायला मिळते. जेव्हा विद्युत आवेग पहिल्या चेतापेशीच्या टोकावर पोहोचतो तेव्हा तो थांबतो, कारण पुढे रिकामी जागा असते. मग तिथे काही रसायने स्रवतात, ज्यांना आपण न्यूरोट्रान्समीटर्स म्हणतो. अगदी बरोबर. ही रसायने ती सूक्ष्म पोकळी ओलांडतात आणि समोरच्या पेशीला उत्तेजित करतात. जणू काही ऑलिम्पिकमधली रिले रेस चालू आहे. पहिला धावपटू येतो आणि दुसऱ्याच्या हातात बॅटन देतो. क्या बात है. हे रिले रेसचं उदाहरण खूप छान आहे. सिनॅप्स लगेच लक्षात राहील. आता स्लाइड 4 कडे वळूया. इथे चेतांचे प्रकार दिले आहेत. संवेदी चेतापेशी, प्रेरक चेतापेशी आणि सहयोगी चेतापेशी. हे प्रकार त्यांच्या वाहतुकीच्या दिशेवरून ठरतात. संवेदी चेतापेशी शरीराच्या भागांकडून माहिती मेंदूकडे घेऊन जातात. यांना अभिवाही किंवा ॲफरंट चेता म्हणतात. आणि प्रेरक चेतापेशी मेंदूचा आदेश अवयवांकडे घेऊन जातात, ज्यांना अपवाही किंवा इफरंट म्हणतात. बरोबर? हो. आणि या दोघांमध्ये समन्वय साधण्याचं काम सहयोगी चेतापेशी करतात. पुढे स्लाइडवर एक तक्ता आहे. त्यानुसार मेंदूतून निघणाऱ्या कर्पर चेतांच्या 12 जोड्या असतात आणि मेरुरज्जूमधून निघणाऱ्या मेरुरज्जू चेतांच्या 31 जोड्या असतात. यातल्या कर्पर चेतांवर अनेकदा परीक्षेला प्रश्न येतात बरं का. उदाहरणार्थ ट्रायजेमिनल ही 5वी कर्पर चेता आहे, जी सर्वात मोठी आणि जाड असते. तिला डेंटिस्ट्स नर्व सुद्धा म्हणतात ना? अगदी. कारण दातांच्या मुळाशी संवेदना तीच पोचवते. सर्वात लांब चेता आहे 10वी, जिचं नाव वेगस आहे. वेगसचा अर्थ होतो भटकणारी. ही एकमेव कर्पर चेता आहे जी थेट पोटापर्यंत पोचते. म्हणजे आपल्याला जे बटरफ्लायज इन द स्टमक जाणवतं ते ह्या वॅगस चेतामुळेच. आणि सर्वात आखूड चेता कोणती? ती आहे 4थी चेता, जिचं नाव ट्रॉक्लियर आहे.
ती डोळ्यांच्या हालचाली नियंत्रित करते. छान. आता आपण स्लाइड 5 वर येऊया. इथे प्रतिक्षिप्त क्रिया किंवा रिफ्लेक्स ॲक्शन हा विषय आहे. मगाशी आपण गरम भांड्याला हात लागल्यावर चटकन हात उचलण्याचं उदाहरण पाहिलं होतं. हो, तीच प्रतिक्षिप्त क्रिया. पण मला सांगा, संवेदी पेशींनी संदेश मेंदूकडे पाठवायचा, मग मेंदूने विचार करायचा आणि आदेश द्यायचा. एवढ्या वेळात तर आपला हात जळून जाईल. मग हे एवढ्या वेगात कसं घडतं? तिथेच मेरुरज्जूचा खरा रोल सुरू होतो. निसर्गाने एक इमर्जन्सी सिस्टम बनवली आहे, ज्याला रिफ्लेक्स आर्क म्हणतात. जेव्हा धोका समोर असतो तेव्हा संदेश मेंदूपर्यंत जाण्याची वाट पाहत नाही. अच्छा, म्हणजे तो थेट मेरुरज्जूकडे जातो. बरोबर. मेरुरज्जू एखाद्या स्थानिक मॅनेजरसारखा काम करतो. तो तिथेच तात्काळ निर्णय घेतो आणि आदेश देतो की हात मागे घ्या. यामुळे मेंदूचा वेळ वाचतो. संदेश मेंदूकडे फक्त माहितीसाठी नंतर पाठवला जातो. म्हणजे मेंदूला बायपास करून स्पायनल कॉर्ड स्वतःच निर्णय घेतो. हे खूप भारी आहे. आणि इथे स्लाइडवर काही इम्पॉर्टंट पॉइंट्स दिलेत जे खूप रंजक आहेत. कोणते पॉइंट्स आहेत? पहिलं म्हणजे मेंदू असंवेदनशील असतो आणि दुसरं डावा गोलार्ध उजव्या बाजूवर नियंत्रण ठेवतो आणि उजवा गोलार्ध डाव्या बाजूवर. हो, मेंदूला स्वतःला वेदना जाणवणाऱ्या पेशी नसतात. हे खरंय. आणि हे जे दोन गोलार्ध आहेत ना, त्यांची कामं पण अगदी वेगळी आहेत. आपला डावा मेंदू हा तार्किक असतो. तो भाषण, गणित, लॉजिक नियंत्रित करतो. तर उजवा मेंदू हा कलाक्षमता किंवा आर्टिस्टिक गोष्टी नियंत्रित करतो. आणि यात आणखी एक आश्चर्याची गोष्ट स्लाइडवर दिली आहे. मानवी मेंदूचं वजन 1300 ते 1400 ग्रॅम असते. पण अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या मेंदूचं वजन फक्त 1230 ग्रॅम होते. म्हणजे सरासरीपेक्षा कमी. तरीही ते एवढे हुशार कसे? यातून एक मोठा गैरसमज दूर होतो विद्यार्थी मित्रांनो. बुद्धिमत्ता ही मेंदूच्या वजनावर अवलंबून नसते. मेंदूत असलेल्या चेताबंधांची किंवा सिनॅप्सची गुंतागुंत किती आहे यावर बुद्धिमत्ता ठरते. आइन्स्टाईन यांच्या मेंदूत या कनेक्शन्सची घनता सामान्य माणसापेक्षा खूप जास्त होती. म्हणजे वजनापेक्षा कनेक्शन्स जास्त महत्वाचं आहे. आणि याच स्लाइडवर अल्पकालीन स्मृतीबद्दल लिहिलंय की ती फक्त 30 सेकंदांपर्यंत राहते. हो, एखादा नवीन फोन नंबर फक्त 30 सेकंद लक्षात राहतो. बरोबर. आता आपण शेवटच्या स्लाइडकडे म्हणजे स्लाइड 6 कडे वळूया. इथे लिम्बिक संस्थेचा उल्लेख आहे, ज्याला इमोशनल ब्रेन म्हटलंय. लिम्बिक संस्था ही आपल्या भावनांचा गाभा आहे. यात अमिगडाला आणि हिप्पोकॅम्पस हे मुख्य भाग आहेत. अमिगडाला आपला मूड आणि भावना नियंत्रित करतो आणि हिप्पोकॅम्पस अल्पकालीन स्मृतीचे दीर्घकालीन स्मृतीत रूपांतर करतो. म्हणजे अभ्यासासाठी आपला हिपोकॅम्पस ऍक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. आता या स्लाइडवरील शेवटचा पण महत्वाचा भाग, चेतासंस्थेचे आजार. इथे 4 मुख्य आजार दिलेत: हंटिंग्टन्स कोरिया, अल्झायमर, पार्किन्सन आणि मेनिन्जायटिस. या आजारांची लक्षणे थोडक्यात सांगतो. हंटिंग्टन्स कोरिया हा जनुकीय बदलामुळे होतो. अल्झायमरमध्ये मेंदूत टाऊ प्रोटीन्स साचतात, त्यामुळे पेशींचे संपर्क तुटतात आणि माणूस विसरायला लागतो. म्हणजे मघाशी आपण जी सिनॅप्सिस रिले रेस पाहिली, तिचा रस्ता ब्लॉक होतो. अगदी तेच. आणि पार्किन्सनमध्ये डोपामाइन या रसायनाची कमतरता निर्माण होते. त्यामुळे स्नायूंवरील नियंत्रण सुटते आणि हातपाय थरथर कापतात. आणि चौथा आजार म्हणजे मेनिन्जायटिस, ज्याला आपण मस्तिष्क आवरणांचा दाह म्हणतो. हो, जीवाणूंच्या संसर्गामुळे त्या आवरणांना सूज येते. हा अतिशय गंभीर आजार आहे. खरंच, या सर्व स्लाइड्सवरून आणि आपल्या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की मानवी चेतासंस्था किती अफाट आणि परिपूर्ण आहे. यातील प्रत्येक पेशी आणि मज्जातंतूचे कार्य अचूकपणे चालते, म्हणूनच आपलं जीवन सुरळीत सुरू असते. नक्कीच. मला खात्री आहे की आजची ही सखोल चर्चा विद्यार्थी मित्रांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त ठरली असेल. शेवटी जाता जाता एका वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण थांबूया. आपला मेंदू जगातील सर्व गुंतागुंतीच्या गोष्टी समजून घेऊ शकतो, पण मेंदूने स्वतःला पूर्णपणे समजून घेणं कधी शक्य होईल का? कारण ज्या यंत्राने आपण विचार करतो त्याच यंत्राचा अभ्यास करणं हे खऱ्या अर्थाने एक न सुटलेले कोडे आहे. याच विचारासोबत आजची ही अभ्यासपूर्ण चर्चा इथेच थांबूया. अभ्यास करत रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.